परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म. अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील दुसऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ रजनी पत्की यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे जनप्रबोधन या लेखाचा भाग 5. मनाला कितीही शिकवलं तरी ते आपलं ऐकेलच असं नाही, तर त्यासाठी त्याला आधी शांत करावं लागतं. ही शांतता ध्यानानं प्राप्त होते. म्हणूनच स्वामी म्हणतात, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे मन स्थिरावेल. याचबरोबर भुकेल्यास अन्न द्यावं, सत्पात्री दान द्यावं, म्हणजे ज्याच्याजवळ जे कमी आहे ते त्याला द्यावं, म्हणजे एकमेकातील हेवे दावे कमी होतील. विश्वाचं कल्याण झालं की मगच स्वतःला समाधान होतं. विश्वाच्या कल्याणाची चिंता करणारे स्वामी गुरुपरंपरेनं पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांशी जसे जोडलेले आहेत, तसेच त्याच्याही मागे जाता गोरक्षनाथांशीही जोडलेले आहेत. स्वामींनी आपल्या अभंगात आपल्या गुरुपरंपरेचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या संदर्भात जर गोरक्षनाथांच्या कार्याचा थोडा विचार केला तर समाज प्रबोधनाची तळमळ त्यांच्या परिवारातील संतांमध्ये कशी आली ते लक्षात येईल. गोरक्षनाथांनी आदि शंकराचार्यांप्रमाणे आसेतू हिमाचल भ्रमण करून त्या काळातील समाजात ज्या अनिष्ट प्रथा पडल्या होत्या त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी शैव आणि शाक्त या 2 पंथांचा बराच प्रसार होता. शाक्त पंथातील अघोरी वामाचारी क्रिया समाज आरोग्याच्या दृष्टीनं घातक बनत चालल्या होत्या. वर्णव्यवस्था कडक होत चालली होती. या सर्वांवर निर्बंध घालणं जरूर होतं, पण ते कुणालाही न दुखावता करावं लागणार होतं. हे अवघड काम गुरु गोरक्षनाथांनी केलं. त्यांनी उपनिषदातील अद्वैत तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान ठेवून शिव आणि शक्ती यांचं अद्वय कसं आहे ते दर्शवलं. वामाचारी योगी आणि योगिनी यांना सिद्धींच्या दर्शनाद्वारा आपलंसं करून प्रसंगी हरवून मुद्रा, बंध, प्राणायाम आणि सोहम जप ही चतुसूत्री घालून नाथ संप्रदायाचा प्रसार केला. नाथ संप्रदायाची उपासना वर्णातीत ठेवली. सर्व वर्णांच्या उपासकांना आपल्यात घेतलं. समाज सुसंघटित करण्याचा मोठा प्रयत्न केला. पुढील काळात 300-400 वर्षांनी पुन्हा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना वर्णव्यवस्थेची झळ बसली. त्यांनी ज्ञानेश्वरीद्वारा कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण असं म्हणून भक्तीनं सर्व वर्ण ईश्वराची उपासना करून विश्वात्मक होऊ शकतात हे दर्शवलं. त्यानंतरच्या सर्व संतांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. तथापि ज्ञानेश्वरांचा जो नाथ संप्रदाय, त्या संप्रदायानुसारही एक परंपरा चालत राहिली. त्या परंपरेतील स्वामी स्वरूपानंद आहेत. त्यामुळं समाज कल्याणाची तळमळ त्यांच्या उपासनेत
परंपरेनं आलेली आहे. अद्वैताचं अधिष्ठान, शिवशक्ती सामरस्य आणि भक्ती यांची सांगड स्वामींच्या लेखनातून प्रगट होते. या सर्व वैचारिक बैठकीला अनुसरून स्वामींनी आपल्या अभंगातून लोकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे भावार्थ गीता, अभंग ज्ञानेश्वरी, अभंग अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, 3 प्रवचन, स्वरूप पत्र मंजुषा आदी आहे. तथापि त्यांच्या अंतरीची तळमळ जशी ग्रंथातून आली आहे, तशीच ते एकाच खोलीत वास्तव्य करून राहत असताना त्यांच्या भेटीला येणाऱ्यांना ते जे मार्गदर्शन करीत असत त्यातूनही दिसून येते. प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि त्या सोडवण्याचे उपायही वेगवेगळे असतात, परंतु सर्वांना आपापल्या अडचणीतून बाहेर पडता यावं म्हणून स्वामींनी एक मार्गदर्शिका दिली आहे. ती अशी: कर्म तैसे फळ लाभते केवळ, आणि का ते बोल लावू नये. पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक, घ्यावया निशंक धावू नये. उत्तरासारखे येते प्रत्युत्तर, करावा विचार आपणासी. पहावे ते दिसे दर्पणी साचार, आपुला आचार ओळखावा. स्वामी म्हणे होसी सर्वथैव जाण, तुझा तू कारण सुख दुःखा. मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं आपलं जीवन धन्य करावं अशी स्वामींची इच्छा आहे. ते म्हणतात, बळी तो कानपिळी. असं आचरण मनुष्येतर प्राण्यांसाठी ठीक आहे, पण माणसांनी तसं वागलं तर मग मानवधर्म तो काय राहिला? मानवाच्या बुद्धीनं मनुष्यधर्म सोडणं हेच लक्षण आहे का? तर मनुष्यानं असं वागू नये. ते म्हणतात, स्वामी म्हणे ज्याचे ध्येय सर्वोदय, धन्य तोची होय मानवात. सर्वांचा उदय व्हावा, भाग्य उजळावं म्हणून स्वतःच्या जीवनात ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि पुढील पिढीला मार्गदर्शक तत्व घालून दिली, अशा संतरत्न पूज्य स्वामी स्वरूपानंदांना शतशः प्रणाम. याबरोबरच डॉक्टर सौ रजनी पत्की यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंदांचे जनप्रबोधन या लेखाचं वाचन आता समाप्त होतं आहे. उद्यापासून आपण डॉक्टर व्ही. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठ चिंतनिका या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.